नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा करंट अफेअरच्या टॉपिकमध्ये नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग याबद्दल बोलणार आहोत. आता हा जे मिशन असेल हे मिशन 2024 मध्येच लॉन्च झालेलं आहे. पण हे आत्ता पाहण्याचं कारण असं आहे, कारण याच्यामध्ये नवीन प्रोव्हिजन्स आणलेले आहेत सरकारने. ते प्रोव्हिजन्स पण आपण पाहणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपण नॅशनल मिशन जे असेल ते थोडंसं पहिल्यापासून समजून पण घेणार आहोत आणि याच्या पाठीमागे सरकारचा काय रिझन आहे याला प्रमोट करण्यासाठी हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया की नेमकी काय बदल केले गेले किंवा कोणते नवीन प्रोव्हिजन्स तिथं आणले गेले. जुलै 2025 मध्येच आत्ताच्याच मागच्या महिन्यामध्ये 10 लाख फार्मर एनरोल झालेत असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 10 लाख फार्मरनी काय केलं, या मिशनच्या अंडरमध्ये एनरोल केलेलं आहे की ज्यांना नॅचरल फार्मिंग करायची आहे. त्याच्यासाठी 1100 मॉडेल जे असतील 1100 मॉडेल म्हणजे नॅचरल फार्मिंगचे 1100 मॉडेल त्यांनी काय केले, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये हे डेव्हलप करून केलेले आहेत. दुसरं त्यांचं टार्गेट काय सरकारचं, 1 करोड फार्मर्स त्याच्यामध्ये एनरोल झाले पाहिजेत. 1 करोड फार्मर्स या मिशनच्या अंडरमध्ये आले पाहिजेत, हे त्यांचं टार्गेट आहे. दुसरं ते म्हणजेच याच्यामध्ये पैशाचा थोडाफार बदल केलेला आहे. तरी अगोदर काय होतं ते पण सांगणार आहे. तर जे काही हे मिशन असेल हे मिशनचा फुल फोकस हा जे काही तुमचे बायो इनपुट्स जे असतील बायो इनपुट जे काही सेंटर्स असतील, कारण का आपण जर पाहिलं असेल बायो फर्टिलायझर्स असतील, बायो पेस्टिसाइड्स असतील यांना परचेस किंवा यांना तयार करण्यासाठी वेगवेगळे घटक तिथं लागत असतात. ते सगळे शेतकऱ्याकडे अवेलेबल नसतात. मग रेडीमेड त्यांना जर समजा एखाद्या सेंटर्स मधून ते जर मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे. म्हणून ते सेंटर्स उभा करण्यासाठी मेन फोकस या मिशनचा असणार आहे. दुसरं अजून ते म्हणजेच काय, याच्यामध्ये फायनान्शियल थोडासा इन्सेंटिव्ह पण दिला जाणार आहे. किती रुपये, तर ते 4000 रुपये तिथं दिले जाणार आहे. प्रश्न विचारला जाईल, 4000 रुपये प्रति एकराला 4000 म्हणजे एकरी 4000 रुपये भेटतील आणि प्रति वर्षाला भेटतील. असे 2 वर्षासाठी इथं हे पैसे भेटणार, म्हणजे टोटल 8000 रुपये तुम्हाला भेटतील. जो शेतकरी नॅचरल फार्मिंग करायला तयार होईल किंवा करत असेल त्याला आहे बरं का, बाकीच्यांना नाही, हे लक्षात ठेवा. नॅचरल फार्मिंग प्रॅक्टिसेस करण्यासाठी तुम्हाला वर्षाला प्रति एकर 4000 रुपये भेटतील. असे 2 वर्षासाठी तिथं पैसे भेटणार आहे. दुसरं हे झाले तुमचे नवीन असलेले प्रोव्हिजन्स. हे त्याच्यामध्ये माहिती आता त्यांनी दिली 25 जुलैला 2025 ला. हे 4000चा आकडा लक्षात ठेवा, पेपरला विचारला जाईल. प्रति एकर प्रति इयर आहे, 2 वर्षासाठी आहे, हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. पुढं आता हे नॅशनल मिशन जे आहे ऑन नॅचरल फार्मिंग वरती, तर याचं नेमकी बॅकग्राऊंड काय आहे हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. तर जे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग आणलं होतं आपलं नेमकी सरकार, हे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस हे खूप गाजलं होतं झिरो बजेट नॅचरल फार्मिंग तर याने हे नॅचरल फार्मिंगची सुरुवात केली होती परंतु त्या झिरो बजेट नॅचरल फार्मिंगला नंतर पुन्हा बदलवलं गेलं एका स्कीम मध्ये. त्या स्कीमचं नाव होतं भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती. ही स्कीम त्याच्यामध्ये आणली गेली, याच्या ऐवजी हे नाव दिलं गेलं. त्याच्यानंतर हे जे काय तुमचं भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती जे आहे या स्कीमला एका मोठ्या स्कीम मध्ये टाकलं गेलं. त्या मोठ्या स्कीमचं नाव आहे परंपरागत कृषी विकास योजना. ही जी योजना असेल, ही योजनेच्या अंडरमध्ये ही भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती याच्यामध्ये मर्ज केली 2019 ला. किती केली, 2019 ला. त्याच्यानंतर परंपरागत कृषी विकास जी योजना असेल ही लॉन्च झालेली 2015 ला. ही कधी लॉन्च झाली, 2015 ला. याच्या अंडरमध्ये ही भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती ही योजना टाकली 2019 ला. आता त्याच्यानंतर ही योजना जी असेल ती 2023-22 पर्यंत व्यवस्थितपणे सुरू होती, परंतु सरकारला वाटलं की याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रकारे काम करावं लागेल, मग याला आपण मिशन मध्ये चेंज करू. मग त्याच्यानंतर ही जी तुमची नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग जे असेल याच्या अंडरमध्ये आता ह्या सगळ्या योजना तिथं काम करतील. म्हणजेच ही जी भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती जी आहे याचं एक वरचं वर्जन तुम्ही समजा की नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आहे हे समजा. तर ही अशा प्रकारे सुरुवात आपल्या या मिशनची झालेली होती. याचं हे पाठीमागचं बॅकग्राऊंड होतं हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. हे पेपरला विचारू शकतात की PKVY म्हणजेच परंपरागत कृषी विकास योजना कधी लॉन्च झाली, 2015. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती ही योजना सब स्कीम म्हणून PKVY च्या अंडरमध्ये कधी आली हे पण विचारू शकतात. ती 2019 ला आलेली, हे लक्षात ठेवा. आता पुढे गेल्यानंतर तर हे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग जे असेल
हे एक मिशन आहे, परंतु त्याला एक सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे पा, पूर्णपणे केंद्र सरकारचा याच्यावरती ताबा आहे. तर हे नेमके मिशन कधी लॉन्च झालेलं आहे, तर ही डेट तुम्हाला माहित असली पाहिजे किंवा इयर तुम्हाला माहित असलं पाहिजे, नोव्हेंबर 2024 पा. नोव्हेंबर मध्ये 2024च्या हे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग हे मिशन काय केलेलं, लॉन्च केलेलं आहे. याचं नेमके एम काय, आता तुम्ही पाहत असताल की बऱ्यापैकी केमिकल्स जे असतील ते आपण जास्त प्रमाणात वापरतो. त्याचा जर परिणाम जर आपण पाहिला आपल्या ज्या सॉइल असेल पा, त्या सॉइल वरती पण दिसतोय पा. ज्या सॉइल असतील त्या क्षारपाड आपल्याला दिसतात पा, क्षारांचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय. केमिकलचं रेसिड्यूज त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतंय पा. दुसरी गोष्ट, त्याचा डायरेक्टली आपल्या बॉडीवरती असू द्या, पक्ष्यांच्या असू द्या, ॲनिमल्सच्या असू द्या आणि इव्हन तुमच्या प्लांटच्या सुद्धा असू द्या पा, यांच्या सगळ्यांवरती दिसतोय पा. म्हणून सरकार हळूहळू जे आपल्या केमिकलमध्ये जे काही फर्टिलायझर्स वगैरे जे आपण वापरून शेती करतोय त्याला थोडंसं बदलून ट्रॅडिशनल पद्धतीने क्लायमेटचा सगळा विचार करून केमिकल फ्री अशी शेती करण्याचा या मिशनच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे ज्यावेळेस 2024ला लॉन्च झालं त्यावेळेस याच्यासाठी पैसे जे दिले गेलेले आहेत, जे विचारले जातील पेपरला, तर ते म्हणजेच किती, 2481 करोड पा, 2481 करोड. आता याच्यामध्ये नेमकी काय काय आहे, काय काय कव्हरेज आहे हे आपल्याला पाहिजे. पहिलं ते म्हणजेच काय, 7.5 लाख हेक्टर, हे फार्मर नाही बरं का, ही जमीन आहे. किती हेक्टर, 7.5 लाख हेक्टर एरिया या मिशनच्या अंडरमध्ये कव्हर करायचा आहे. मग तो कसा कव्हर करायचा, याच्यासाठी 15,000 क्लस्टर तयार करायचे. 15,000 क्लस्टर, हे लक्षात ठेवा. 15,000 क्लस्टरच्या माध्यमातून 7.5 लाख हेक्टर एवढी जमीन याच्यामध्ये काय करायची, कव्हर करायची पा. आता या क्लस्टर ज्यावेळेस बनवायचे आहेत तर हे अनेक शेतकरी एकत्र येऊन एक क्लस्टर बनणार आहे. मग याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे पा. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या क्लस्टरमध्ये तुमची नोंद होईल. मग हे जो क्लस्टर असेल, हा क्लस्टर किती शेतकऱ्यांचा असेल, तर हा 50 शेतकऱ्यांचा एक क्लस्टर असेल पा. 50 फार्मरचा एक क्लस्टर तुम्हाला तिथं दिसेल. किंवा किंवा जर 50 शेतकरी त्याच्यात नसतील पण जमीन जास्त असेल तर 50 हेक्टरचा तुम्हाला एक क्लस्टर दिसेल पा. एक तर 50 जण एकत्र आले पाहिजेत, किंवा 50 जण एकत्र येऊन, 50 फार्मर जे असतील पा ते एकत्र येऊन, किंवा तुम्ही 50 हेक्टर पेक्षा जास्त जमीन तिथं आणली पाहिजे, तेव्हा तुमचा एक क्लस्टर तिथं बनल पा. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे क्लस्टर्स असतील प्रत्येक विलेजला तुम्ही एक बनवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर समजा ग्रुप ग्रामपंचायत असेल पा, म्हणजे 3-4 गावं एकत्र येऊन तिथं जर ग्रुपनी ग्रामपंचायत जर असेल तर तुमची सेम ग्रामपंचायत राहील. 3-4 गावं एकत्र करून काय करतील, तिथं क्लस्टर बनवतील पा. तर हे क्लस्टर बनवण्याच्या अटी तिथं दिलेल्या आहेत पा. एक तर तुमची 50 हेक्टर लँड असली पाहिजे क्लस्टर बनवण्यासाठी, किंवा 50 शेतकरी तिथं एकत्र आले पाहिजे. दुसरं, किती मिशनच्या अंडरमध्ये किती जमीन इथं कव्हर केल्या, 7.5 लाख हेक्टर एरिया कव्हर केला जाणार आहे. किती क्लस्टरच्या माध्यमातून, हा पण प्रश्न विचारला जाईल. 15,000 क्लस्टरच्या माध्यमातून. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच फायनान्शियल असिस्टन्स काय नॅशनल मिशन मध्ये काय आहे, तर एक लक्षात ठेवा, 15,000 रुपये. हे पहा कशासाठी 15,000 रुपये, हे 15,000 रुपये असतील प्रति हेक्टरी प्रति इयर 3 वर्षासाठी असेल पा. म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 15,000 रुपये तिथं भेटतील प्रति हेक्टरी. एका हेक्टरला 15,000 रुपये एका वर्षामध्ये मिळतील. असे 3 वर्ष तुम्हाला, म्हणजे 15 त्रिक 45,000 रुपये तुम्हाला 3 वर्षामध्ये प्रति हेक्टर तिथं भेटणार आहे पा. पण ते कशासाठी भेटणार आहे, कारण मी तुम्हाला आता तेच सांगितलंय की इथं जे काय BRCs असतील, म्हणजे जे काय आपले इनपुट बनवण्यासाठी जे काय, म्हणजे बायो फर्टिलायझर्स असेल, बायो पेस्टिसाइड्स असेल पा, कारण आपण केमिकल वापरणार नाही त्याच्यामध्ये, मग आपल्याला बायो फर्टिलायझरची मदत घ्यावं लागेल, बायो पेस्टिसाइडची मदत घ्यावं लागेल. मग इथं आपल्याला त्यांना बनवण्यासाठी काही ना काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते उभा करण्यासाठी तुम्हाला हे फायनान्शियल असिस्टन्स केलं जाईल पा. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये जर समजा, आता इथं त्यांनी हे पण मजेशीर गोष्ट आहे, याच्यामध्ये पा काही काही शेतकरी तुमचे लाभ घेतात पा, मध्येच तिथं बंद करायला जाईल, तर तिथं लक्षात ठेवा ते पैसे बंद केले जातील. जे इन्सेंटिव्ह असेल ते इन्सेंटिव्ह त्याच फार्मरला भेटतील जे नॅचरल फार्मिंग मध्ये काम करत असतील, किंवा त्यांनी कमिट दिलेले असेल, किंवा त्यांनी शब्द दिलेला असेल की आम्ही नॅचरल फार्मिंगच करणार आहे. पण जर त्या शेतकऱ्यांनी जर समजा नॅचरल फार्मिंग मध्येच बंद केली, किंवा ती करत नसेल तयार, तिथं जे इनपुट्स बनवण्याचं काम वगैरे, किंवा ती नॅचरल फार्मिंग करत नसेल, तर त्याचा पूर्णपणे जे इन्स्टॉलमेंट असतील ते इन्स्टॉलमेंट तिथं थांबवले जातील, डिस्बर्स होणार नाही. तर हे फायनान्शियल असिस्टन्स लक्षात ठेवा.
15,000 प्रति हेक्टरी प्रति इयर 3 वर्षासाठी. हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात असले पाहिजे. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच अजून या मिशनच्या अंडरमध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स पण येतात. ते कोणकोणते? पहिला सगळ्यात महत्वाचा BRCs पा. मी प्रत्येक वेळेस सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये की जे काही तुमचे इनपुट्स असतील ते इनपुट्स खूप महत्वाचे असतील पा. कारण शेतकऱ्याकडे तेवढे साधन संपत्ती नाही की तुमचे बायो फर्टिलायझर्स असेल, बायो पेस्टिसाइड्स असेल ते बनवण्यासाठी. मग तुम्हाला रेडीमेड डायरेक्ट जर एखाद्या दुकानातून किंवा एखाद्या सेंटरमधून जर ते भेटत असतील तर तुमचं काम सोपं होऊन जाईल पा. म्हणून तर सरकारने काय केलं, या मिशनच्या अंडरमध्ये बायो इनपुट रिसोर्सेस सेंटर काय करायचे, उभा करायचे ठरवलेले पा. डायरेक्ट तुम्हाला रेडी मटेरियल तिथं भेटून जाईल पा. त्याच्यानंतर मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन फॉर्म हे सुद्धा याच्यामध्ये कॉम्पोनंट्स असणार पा. एक तुम्हाला दाखवण्यासाठी की नेमकी कशी नॅचरल फार्मिंग असते याचे एक मॉडेल फॉर्म्स तिथं सुद्धा बनवले जातील पा. दुसरं कृषी सखी पा, यांची सुद्धा मदत या कृषी आपल्या नॅशनल मिशन मध्ये ऑन नॅचरल फार्मिंग मध्ये होणार आहे पा. तर कृषी सखी कशा काम करतील, आता ते एक्सटेन्शनचं काम करणार आहेत. तर ते कृषी सखी जे काही फार्मर्स असतील त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार करतील की नॅचरल फार्मिंगचे फायदे काय आहेत, तुम्हाला कशा प्रकारे याच्यामधून जास्तीत जास्त प्रॉफिट कमवता येऊ शकतो, कशा प्रकारे तुमची सॉइलची हेल्थ जी असेल ती चांगल्या ठेवता येऊ शकते, अशा सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस हा फार्मरमध्ये पोहोचवण्याचं काम हे कृषी सखी या मिशनच्या अंडरमध्ये करणार आहेत पा. दुसरं अजून नॅचरल फार्मिंग काय असते तर त्याच्या शब्दातच अर्थ आहे पा. ज्यावेळेस आपण केमिकल त्याच्यामध्ये यूज करणार नाही आणि लोकल अवेलेबल असलेले म्हणजेच तुमचे शेणखत, कंपोस्ट वगैरे यांचा तुम्ही तिथं वापर करणार आहे. म्हणजे केमिकलचा वापर नाही करायचा, बाहेरून आणायच्या ज्या गोष्टी असतील ते आपण आणणार नाही. म्हणजे खतं वगैरे तिथं पेस्टिसाइड वगैरे मारणार नाही. तर आपण जी शेती करणार आहे ती ऑर्गॅनिक पद्धतीने करणार आहेत. म्हणजे तिथं कुठल्या प्रकारचं केमिकलचा आपल्याला यूज करायचं नाही. ट्रॅडिशनल जे काही इंडिजिनियस ज्या प्रॅक्टिसेस असतील त्या तिथं जास्ती करून फॉलो केल्या जातील, जेणेकरून जी प्रोडक्टिव्हिटी असेल तर हळूहळू ती प्रोडक्टिव्हिटी एका याच्यावरती आणून आपल्याला स्टेबल त्याला ठेवायचं आहे पा. तर ही असते नॅचरल फार्मिंग पा. दुसरं ते म्हणजे याचे फायदे काय, तर पहिला फायदा आहे तुमचा हेल्थचा पा. आता हेल्थ प्लांटची असू द्या, त्याच्यानंतर तुमच्या ॲनिमल्सची असू द्या, त्याच्यानंतर सॉइलची हेल्थ असू द्या. हे ज्यावेळेस तुम्ही केमिकल टाकतात पा, हे केमिकल मध्ये खूप असे जे काही घटक असतात जे घटक डायरेक्टली हेल्थवरती परिणाम करत असतात. तर या सगळ्यांची हेल्थला ह्या नॅचरल फार्मिंग पासून काय होणार आहे, फायदा होणार आहे पा. जे काही आपल्याला रिस्क जे काय आपल्या असतील पा हेल्थसाठी, त्याच्यानंतर जे काय हजार्डस असतील पा ते तिथं कमी झालेले असतील, कारण का आपण नॅचरली शेती करतोय पा. दुसरं ते म्हणजेच काय, फार्मरचा इन्कम तिथं वाढला जाईल. कसं काय वाढला जाईल सर, तर याच्यामध्ये पाठीमागे कारण म्हणजे काय, तुमचा प्रोडक्शनला जो खर्च येणार आहे तो कमी झालेला असेल. कसं काय कमी होईल सर, याचं कारण असं, तुम्ही जे काही बाजारामध्ये गेल्यानंतर, कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही महागाचे केमिकल्स घेऊन येताय, कारण का तुमच्या याच्यावरचे जे रोग असतील, कीड असेल ते तुम्हाला लवकर घालवायचे आहे पा. महागाचे तुम्ही काय वापरतात तिथं, केमिकल्स वापरतात, महागाचे खतं तुम्ही वापरतात पा. याच्यासाठी तुमचे पैसे जास्तीत जास्त जातात पा. ह्या नॅचरल फार्मिंग मध्ये तुमच्याकडे असलेले जे काय रिसोर्सेस आहे त्याचा तुम्ही वापर जास्तीत जास्त करताय. तुमच्याकडे शेणखत आहे, ते शेणखताचा वापर तुम्ही करताय. तुमच्याकडे जे काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, बायो फर्टिलायझर्स वगैरे आहेत, त्याचा वापर करा ज्याची किंमत कमी असेल पा. आणि याच्यामुळे होईल असं की तुमचा प्रोडक्शन वरचा जो खर्च असेल तो कमी होईल आणि तुमचा प्रॉफिट जास्तीत जास्त झालेला असेल पा. आणि त्याच्यानंतर शेवटचा फायदा ते म्हणजे सॉइल हेल्थ, सगळ्यात महत्वाचा पा. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या जमिनीमध्ये युरिया टाकून टाकून, DAP असेल, SSP यांना टाकून टाकून तुमची जी जमीन असेल त्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण आज वाढलेलं आपल्याला दिसतंय. आज पंजाब पा, सांगली, सातारा, कोल्हापूर पा, इथं पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढण्याच्या याच्यामध्ये केमिकलचा वापर खूप जास्त केलाय. आज त्यांच्या जमिनी ज्या असतील त्या क्षारयुक्त झाल्यात पा, ज्याच्यामुळे आता प्रोडक्शन कमी कमी व्हायला लागले. म्हणून आपल्याला सॉइलची जी हेल्थ असेल ती सुद्धा जर समजा सुधारायची असेल किंवा वाढवायची असेल तर तुम्ही नॅचरल फार्मिंग तिथे करू शकतात पा. ठीक, तर हे होते तुमचे सिग्निफिकन्स, हे फायदे तुमचे नॅचरल फार्मिंगचे होते. शेवटी जाता जाता आपण एक जशा प्रकारे क्वेश्चन्स घेतो तसंच इथं पण क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा आहे की अंडर तुमचं नॅशनल मिशन ऑन ए नॅचरल फार्मिंग, फायनान्शियल असिस्टन्स फॉर द क्रिएशन ऑफ ए ऑन फॉर्म इनपुट प्रोडक्शन इन्फ्रास्ट्रक्चर इज डॅश डॅश पर हेक्टर पर इयर फॉर ते 3 इयर्स पा. तर तुम्हाला त्याचे पैसे विचारलेले आहेत. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यासाठी किती पैसे इन्सेंटिव्ह फायनान्शियल असिस्टन्स तुम्हाला दिलं जातं. तुमचे ऑप्शन्स आहेत 10,000 रुपये, 4,000 रुपये, 7,500 रुपये, 15,000, 3,000. याचं जे उत्तर असेल ते तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचंय पा, कमेंटमध्ये द्यायचंय. तर कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देताल पा.
याचं ॲक्युरेट उत्तर जे असेल ते पहा. इथं आपण थांबूया. असेच नवीन नवीन जे काय तुमचे करंट अफेअरचे व्हिडिओ जे असतील ते जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मुलांपर्यंत असे व्हिडिओ पोहोचत चला. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.